यानंतर बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या सिन्नर बस टर्मिनलचं 6 प्लॅटफॉर्म हे कोसळल्याचं कळतंय। जवळपास 1.5 तास जोरदार पाऊस सुरू होता आणि त्याचमुळे हे प्लॅटफॉर्म पडल्याचा अंदाज वर्तवला जातोय। शिवशाही बस आणि एका अल्टो कारचं नुकसान झालंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। शिवशाही बसवर काही भाग कोसळल्यानं प्रवासी भयभीतही झाले होते। छत कोसळून शिवशाही बस आणि कार या ठिकाणी अडकली। सुदैवानं या कारमध्ये आणि बसमध्ये कोणीच नव्हतं, त्यामुळे इथं जीवितहानी झाली नाहीये। या संदर्भात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रांजल, वर्षा 4:55 ही घटना आहे। शिर्डी ठाणे ही जी बस आहे ही सिन्नर बस स्थानकामध्ये येऊन थांबलेली होती। तिथे आपण बघितलं तर जवळपास 1.5 तास जोरदार असा पाऊस हा कोसळलेला होता। दरम्यान एक सुदैवाने यामध्ये एक चांगली घटना, चांगली गोष्ट म्हणावी लागणार आहे की या टर्मिनलला बस लावून बस चालक जो आहे तो स्टँडवरती एंट्री करायला गेला होता आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली। नाही तर एखादा मोठा अनर्थ देखील होऊ शकला असता, एखादी दुर्घटना समोर आली असती। मात्र बस चालक मध्ये गेला त्याच वेळी हे टर्मिनलचा काही भाग जो आहे तो एका शिवशाहीवरती कोसळला। यावेळी शिवशाहीमध्ये काही प्रवासी देखील बसले होते। मात्र जसा हा टर्मिनल कोसळला, आवाज हा झाला आणि प्रवासी जे आहे ते बाहेर पळत सुटले। आपण एक जो व्हिडिओ देखील बघितला तर त्यामध्ये देखील तसं बघायला मिळतंय। यामध्ये आपण एकूण जर पूर्ण घटना ही बघितली तर यामध्ये एकूण टर्मिनलचे 6 प्लॅटफॉर्म हे कोसळलेले आहेत। एक अल्टो कारचं देखील नुकसान झालं आहे, एका शिवशाही बसचं नुकसान झालं आहे। मात्र इतर कोणीही जखमी हे झालेले नाहीयेत। एकंदरीतच या घटनेमुळे खरं तर संपूर्ण या सिन्नर भागातच कुठेतरी घबराटीचं वातावरण हे पसरलं होतं। मात्र त्यानंतर अग्निशमन दलाचं पथक हे तिथे दाखल झालं। बसवरती जो काही थोडा मलबा हा कोसळलेला होता तो आता बाजूला देखील काढण्यात आलेला आहे। वर्षा, प्रांजल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।